स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांच्या 59 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू झाली। पोलीस मुख्यालयातील मैदानावर शिपाई पदाकरिता 747 महिला उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आले होते। त्यापैकी 604 महिला उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिल्या। त्यातील 542 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीनंतर उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक, तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आणि 100 मीटर धावणे तसेच गोळाफेक अशी मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे। परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मोजमाप तसेच मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील 5 पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 220 पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण सीसीटीव्ही द्वारे करण्यात येणार आहे। उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस मुख्यालय या ठिकाणी सुरू झालेली आहे। आजचा हा पहिला दिवस आहे। एकूण 747 महिला उमेदवार आजच्या मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। उद्या आणि परवा म्हणजे दिनांक 12 आणि 13 हे 2 दिवस पुरुष उमेदवार भरतीसाठी अपीयर होत आहेत। एकूण उमेदवारांची संख्या साधारणतः 3200 असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या 59 रिक्त जागांसाठी ही भरती परीक्षा पार पडत आहे। यामध्ये धावण्याचे 2 इव्हेंट आहेत। पुरुषांकरिता 1600 मीटर आणि 100 मीटर, तसेच महिला उमेदवारांकरिता 800 मीटर आणि 100 मीटर, तसेच गोळाफेक हा एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे। सर्व उमेदवारांची त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून छाननी करून पुढची ही आम्ही मैदानी चाचणी या ठिकाणी घेत आहोत। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपण कुठेही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नकात, अफवांना बळी पडू नकात। जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः मेरिटवर, गुणवत्तेवरच आधारित आहे। या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्यासह स्वतः जातीनं लक्ष घालून ही भरती परीक्षा पार पाडत आहेत। धन्यवाद।